परीक्षेत गणिताचे 5-6 प्रश्न सोडवायचेच राहून जात असेल तर हा एक छोटा बदल नक्की करा। मला परीक्षेत वेळच पुरत नसायचा। शेवटच्या 15 मिनिटात 5-6 प्रश्न राहून जायचे आणि हे तेच मार्क्स असायचे जे मेरिट पासून मला मागे ठेवायचे। आणि विशेष म्हणजे पेपर कितीही सोपा असला तरी हीच स्टोरी रिपीट होत होती। पण असे भरपूर पेपर सोडून मला माझी एक अशी चूक सापडली जी तुम्ही अजून सुद्धा करत आहे। पेपर सोडवताना माझ्यासोबत असे होत होते। सोप्या गणिताचे उत्तर मी लगेच काढायचो, पण इतके सोपे कसे असेल असे म्हणून ते गणित पुन्हा सोडवायचो। या उलट गणित अवघड आले तर उत्तर चुकू नये म्हणून तेच गणित परत परत वाचायचो। यामुळे व्हायचे असे की प्रत्येक गणित 40-45 सेकंदाऐवजी 1.5-2 मिनिट घ्यायचे आणि यामुळे पूर्ण पेपरमध्ये माझे 10 मिनिट वाया जायचे। हे असे 10 मिनिट असायचे की ज्यात आणखी 5-6 प्रश्न सोडवून होऊ शकत असायचे। पण एकदा हे लक्षात आल्यावर मी माझ्या पेपर सोडवायच्या पद्धतीत 3 बदल करून घेतले। तुम्ही सुद्धा हे 3 बदल केले तर तुमचे सुद्धा आणखी 5-6 मार्क्स वाढतील। फक्त आधी तुम्ही भरपूर प्रॅक्टिस केली असली पाहिजे। बघू काय बदल करायला पाहिजे। सोप्या प्रश्नात स्वतःच्या उत्तरावर डाऊट घेऊ नका। जे उत्तर पहिल्यांदा आले ते फायनल करा। अवघड वाटणारे प्रश्न पुन्हा पुन्हा वाचून वेळ वाया घालवू नका। तर असे प्रश्न मार्क करून पुढे चला। जे लगेच येत नाही ते दुसऱ्या राऊंडमध्ये येऊ शकते। कोणताही प्रॅक्टिस पेपर सोडवताना रिव्हर्स प्रेशर मेथड नक्की वापरा। या मेथडने पेपर सोडवायची प्रॅक्टिस केली तर परीक्षेत तुम्हाला कधीच वेळ कमी पडणार नाही। ही मेथड शिकण्यासाठी मला नेक्स्ट अशी कमेंट करा। आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ही मेथड कव्हर करू। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।